Hello friends, today we will see the appreciation of the poem 12th English, poem number 5, Father Returning Home. Before that, if you are new, then please subscribe my channel. जर आपण नवीन असाल जर या अगोदर चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर पुन्हा चॅनल सबस्क्राइब करण्याची गरज नाही, पण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण इतर विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा. अगोदर आपण पॉइंटचा विचार करू की कोणते पॉइंट्स आपल्याला बघायचे आहेत, कोणत्या पॉइंट्स नुसार आपल्याला अप्रिशिएशन करायचं आहे. अबाउट द पोएम, अबाउट द पोएट, अबाउट द टायटल. कवितेबद्दल, कवीबद्दल आणि टायटल बद्दल आपल्याला या 3 पॉइंट्स मध्ये लिहायचं असतं. थीम, स्टाईल or the language or poetic devices, special features, moral, message, significance and opinion. So we should consider these points, and according to these points we should write the appreciation of the poem. या पॉइंट्स नुसार आपल्याला पोएमचं अप्रिशिएशन लिहायचं असतं. बघूया आपण. फर्स्ट पॉइंट, फादर रिटर्निंग होम. About the poem, this is an autobiographical poem. ही poem autobiographical आहे. Poem expresses the theme and separation and generation gap between father and his children. या poem मध्ये काय सांगितलेलं आहे, कवी आणि त्यांचे वडील म्हणजे यांच्यातलं जनरेशन गॅप आणि विशेषतः त्यांच्यातलं सेपरेशन. The poet has used different visuals to express the theme. This poem shows the sadness, loneliness of the father who is refused basic needs. कष्ट करत असलेल्या वडिलांना बेसिक नीड्स मिळत नाहीये. प्राथमिक गरजा सुद्धा खूप कष्ट करून त्यांना मिळवाव्या लागतात. याचं वर्णन इथं पोएम मध्ये केलेलं आहे. Next point, about the poet. Dilip Chitre is famous Indian bilingual poet, translator, filmmaker and critic. His themes are remarkable. He mostly writes about the alienation, conflict and death. दिलीप चित्रे हे फेमस इंडियन पोएट आहेत, त्यातल्या त्यात बायलिंग्वल पोएट आहेत, द्विभाषिक ज्यांना आपण म्हणतो. ट्रान्सलेटर पण आहेत, फिल्ममेकर पण आहेत अँड क्रिटिक अल्सो, टीका करणारे. His themes are remarkable. He mostly writes about the alienation, एकाकीपण, संघर्ष, मृत्यू याच्यावर विशेषतः त्यांच्या पोएम असतात, त्यांचा फोकस असतो. About the title, the title is very simple, meaningful. It also indicates pathetic condition, painful loneliness of the father's isolation. याच्यामध्ये टायटल एकदम सिंपल आहे, सगळ्यांना समजणार आहे, पण मिनिंगफुल आहे. वडिलांचं आयसोलेशन, एकाकीपण, लोनलीनेस आणि त्यांची पॅथेटिक कंडिशन, करुणामय अशा प्रकारची त्यांची पेनफुल कंडिशन इथं सांगितलेली आहे. देन थीम ऑफ द पोएम. द थीम ऑफ द पोएम इज एन एक्सपिरियन्स ऑफ एन ओल्ड मॅन. म्हाताऱ्या माणसाचा अनुभव इथं सांगितलेला आहे. The poet has depicted picture of his own father returning home from work. पोएट यांनी स्वतःच्या वडिलांचं पिक्चर इथं दाखवलेलं आहे की जे संध्याकाळी कामावरून घरी येतात. The father is hard worker. Though he suffers loneliness, life in this man-made world. वडील खूप हार्ड वर्कर आहेत. ज्या वयात त्यांनी काम करायला नको त्या वयातही ते काम करत आहेत आणि तरी सुद्धा त्यांना एकाकीपणाला सामोरं जावं लागतंय. द पोएम ऑल्सो डील्स विथ द मिझरीज ऑफ एल्डरली पीपल इन बिग सिटीज. मोठ्या शहरांमध्ये जे काही वयस्कर लोक असतात त्यांच्याकडे म्हणजे कशा पद्धतीचं जीवन ते जगतात त्याचं वास्तव
उदाहरण या पोएम मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. लँग्वेज, पोएटिक डिव्हाइसेस. द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. फ्री वर्स म्हटलं म्हणजे इथं कुठलेही रायमिंग वर्ड्स स्कीम नसते. द पोएम हॅज नो स्टांजा पॅटर्न. पोएम इज ऑफ 24 लाईन्स कन्सिस्ट ऑफ 2 स्टांजाज ऑफ 12 लाईन्स. असा स्पेसिफिक स्टांजा पॅटर्न नाहीये, परंतु 2 स्टांजांमध्ये हिला डिवाइड केलेली आहे पोएमला 12 लाईनच्या 2 स्टांजाज. इट इज रिटन इन सिंपल अँड इझी लँग्वेज. कुणालाही पहिल्याच रीडिंग मध्ये समजेल असे सिंपल लँग्वेज मध्ये आहे. द पोएट हॅज यूज्ड क्लायमॅक्स, इन्व्हर्जन, अलिटरेशन, सिमिली अँड ओनोमोटोपोइया, फिगर्स ऑफ स्पीच. यापेक्षा इतर फिगर्स ऑफ स्पीचचा विचार आहे केलेला, वापर केलेला आहे, परंतु हे फिगर्स ऑफ स्पीच जास्त करून वापरलेले आहेत. पॉइंट 6, स्पेशल फीचर्स. द पोएट हॅज यूज्ड द स्पेशल इफेक्ट्स ऑफ व्हिज्युअल इमेजरी. The images of yellow light, local train, late evening, unseen eyes, dimmed eyes, black raincoat, weak trees, stale chapati. यापेक्षा अजून काही व्हिज्युअल इमेजरीज वापरलेल्या आहेत, बट these imageries are used in this poem for the special effect. एक वेगळा इफेक्ट रीडरला आकर्षित करण्यासाठी such kind of visual imageries are used. Now next point, moral. What is the moral of the poem? What is the message given from this poem? The poem shows the pathetic picture of lonely man in big cities. मोठ्या शहरांमधले वयस्कर माणसांची पॅथेटिक पिक्चर इथं सांगितलेलं आहे. Man has forgotten love and attachment, but we should not ignore our loved ones like family members. This poem teaches a lesson to appreciate the hard work of elderly people. So, in big cities, man has forgot love and attachment, but we should not ignore our loved ones. And this poem teaches we should appreciate the hard work of elderly people. आपल्या घरात असणारी म्हातारी माणसं की जे हार्डवर्क करतात त्यांचं ॲप्रिशिएशन आपल्याकडून होणं गरजेचं आहे. The poem gives us valuable message of love, reality and truth of modern world. या मॉडर्न जगामधलं लव, रियालिटी आणि ट्रूथ हे सांगण्याचं काम या पोएम मधून केलेलं आहे. हा मेसेज आपल्याला ही पोएम देते आहे. What is my opinion? What is the conclusion or why I like this poem or why I don't like this poem? But I really like this poem. The poem draws a picture of lonely father and it is well understood by the readers. इथं काय सांगितलेलं आहे, वास्तव जे दाखवलेलं आहे म्हाताऱ्या माणसांबद्दल, आणि म्हणून I like this poem. I come to know that in this materialistic man-made world nobody is caring anyone, especially old men. It means we are not taking care of old men. This is given here. So we should maintain the value of elderly people in our family. आणि म्हणून आपल्या घरातल्या वयस्कर माणसांच्या काळजी घेणं हे आपलं काम आहे. So that's why I like this poem. आज आपण 5व्या पोएमचं ॲप्रिशिएशन संपवलेलं आहे. यापुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 6व्या पोएमचं ॲप्रिशिएशन बघणार आहोत. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि हा 4 मार्काचा क्वेश्चन विद्यार्थ्यांना आपलासा वाटेल किंवा पटकन ते सोडवतील आणि 4 पैकी 4 मार्क्स मिळवतील, त्यासाठी मदत निश्चितच या व्हिडिओमधून त्यांना होईल. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.